न हाती घेता तलवार बुद्ध राज्य करी जगभर, न हाती घेता तलवार बुद्ध राज्य करी जगभर या काव्यपंक्तीला छेदणारं व्यक्तिमत्व जे आधुनिक भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, न्यायशास्त्रज्ञ व समाज सुधारक होते, ज्यांच्या ज्ञानापुढे अथांग सागर देखील अपुरा पडेल, ज्यांच्या स्वाभिमानापुढे आभाळही खाली झुकेल, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते आणि मी वैष्णवी बजरंग पाडळकर प्रस्तुत विचारमंचावर विषय मांडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जाती निर्मूलनाची दृष्टी. श्रोतेहो, आपण भारत देशातील महाराष्ट्रासारख्या राज्यात राहतो, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बलिदानाचं रक्त आहे, वाऱ्यामध्ये धैर्याचे वेग आहे, आभाळाकडे जिंकण्यासाठी झेपवण्याचं सामर्थ्य आहे, संस्कृतीमध्ये वारसा आहे आणि इथल्या माणसामध्ये माणुसकी आहे. अशा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणता आहे. जातीच्या नावाखाली माणसाला कमी लेखणारी व्यवस्था, माणसाला माणूस म्हणायला तयार नसणारा समाज आणि अशा अन्यायाला थेट आव्हान देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाती व्यवस्थेने समाजाला चार भिंतीमध्ये बंद केलं, काहींना वर बसवलं, काहींना खाली दाबलं, काहींना अधिकार दिले तर काहींना माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाकारला. ही व्यवस्था केवळ अन्यायकारक नव्हती तर ती अमानुष होती आणि त्या अमानुषतेला थेट विरोध करण्याचं धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांनी विचारलं समानतेशिवाय लोकशाही कशी, त्यांनी विचारलं माणूस जन्माने मोठा की कर्माने, त्यांनी विचारलं जात ठेवून बंधुता कशी. हे केवळ प्रश्न नव्हते तर हे समाजाला दिलेले आव्हान होतं. आपण सर्वजण आता स्वतःला आधुनिक म्हणत आहोत, पण अजूनही जात विचारतो, अजूनही भेदभाव करतो, अजूनही मनात भिंती उभ्या करतो. जाती निर्मूलन म्हणजे केवळ व्यवस्था बदलणं नाही, तर जाती निर्मूलन म्हणजे मनातील अहंकार मोडणं आहे. जाती निर्मूलन म्हणजे मनात लोकशाहीला सर्वोत्कृष्ट मानणे हा आहे. शिवकालीन काळात शिवरायांनी भोळ्या भाबड्या जनतेसाठी उभी केली ती शिवशाही आणि त्याच जनतेसाठी भीमरायांनी उभी केली ती लोकशाही. लोकशाही म्हणजे बालपणी शिक्षण घेत असताना जातीय अन्यायाविरुद्ध वाचा फोडून ज्ञानाच्या मक्तेदारीवर कोणाचाही हक्क नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे गरीब घरातील भीमाईच्या पोटी जन्मलेल्या लेकानं मांडलेला विचार म्हणजे लोकशाही. लोकशाही म्हणजे प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, शिक्षणाचा दिलेला अधिकार आणि आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्याकरता संपूर्ण जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित स्वरूपात असलेले संविधान म्हणजे लोकशाही. जाती व्यवस्थेने समाजाला तुकड्यात विभागलं, पण बाबासाहेबांची शिकवण अशी होती की समानतेशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. त्यांचं हेच स्वप्न होतं की सर्व बंधुभाव एकत्र येऊन एकत्र नांदावेत, हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. विचारांची पेटली ज्योत अंधार सारा दूर झाला, विचारांची पेटली ज्योत अंधार सारा दूर झाला, समानतेच्या मार्गावर भेदभाव सारा मिटला, समानतेच्या मार्गावर भेदभाव सारा मिटला. जातीच्या भिंती कोसळल्या, जातीच्या भिंती कोसळल्या, बंधुत्वाचे पूल उभे राहिले, माणुसकीच्या प्रकाशात नवभारत स्वप्न फुलले, माणुसकीच्या प्रकाशात नवभारत स्वप्न फुलले. चला आपण सर्वजण मिळून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया. समानता, न्याय आणि बंधुता यांनी एकत्रित नवभारत निर्माण करूया. हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद.